अरे आपली पैसा किती आहे का पैसा किती व्हायला लावणार मेसेज तरी जाईल कोण म्हणजे शर्मा वाटून काय पैसे घेऊन पटेल म्हणून चोर आहे आज इथे गर्दी जमली आहे मॅडम, याचं कशासाठी गर्दी जमली आहे? हा संजय गांधी निराधार योजना कार्यालय 1980 पासून जे संजय गांधी निराधार योजना अंमलात आली तेव्हापासूनच्या आजपर्यंत लाभार्थी कधी दुखी झाले नाही। जेव्हापासून अमित निंबाळकर हे नायब तहसीलदार म्हणून आलेले आहे, शासन निर्णयाच्या विरोधानुसार केसेस पात्र करतात, अपात्र करतात, संबंधित लाभार्थ्यांची साठगाठ करते। इथं पटवारी मनोज सुतार आहे, तो पटवारी आहे, तो लाभार्थी साठगाठ करून यांचं लेनदेन चालते। दुसरी गोष्ट 1 वर्षापासून लाभार्थ्यांचे केसेस मंजूर झालेले आहे, अपंग आहे, निराधार आहे, श्रावणबाळ आहे, वयोवृद्ध आहेत, त्यांचे मंजूर पासून एकही अनुदान गेलेलं नाही आहे। दक्षिण पश्चिमचे लाभार्थी पासूनही 6 विभागात गेलं नाही आहे। पूर्व विभागामध्ये सगळ्यात जास्त घोळ आहे, त्या विभागाची लिपिक आहे भक्ते मॅडम, त्यांना अजिबात तिथला शासनाचा अभ्यास नाही आहे, त्याच्यामुळे गुळ्याचे गणपती म्हणून आहेत तिथं ते, आणि त्या हिशोबाने लाभार्थी फार दुखी आहे। लाभार्थ्यांचे वर्षभरापासून पैसे नाही म्हणून आमरण उपोषण। लाभार्थी म्हणजे संजय निराधार गांधी की अपंगाचे पैसे? अपंग संजय गांधी निराधार मध्ये अपंग येतो, अविवाहित येतो, घटस्फोट येतो, विधवा येतो, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये योजना येतात। श्रावणबाळ वयोवृद्ध 65च्या वर येतो, हे अशा पद्धतीचे म्हातारे अपंगाचे आहे। अपंगाचे सुद्धा वर्षभरापासून पैसे गेलेले नाही आहे। तुम्हाला पगार भेटतो म्हणून तुमचं घर चालावं, आणि त्यांना पैसे नाही भेटत, ते उपाशी आहे आणि अनुदानापासून ते वंचित आहे, त्यांचं काय? कोण आहे त्यांचा वारीस? या बाबतीत तक्रारी कलेक्टर पर्यंत गेलेल्या आहे राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समितीच्या वतीने। मग त्यांच्याकडून काय? त्यांनी कलेक्टरने निंबाळकर साहेबांना आदेश दिला का सगळ्यांचे अनुदान पाठवा। निंबाळकर साहेबांची जेव्हा साठगाठ केली, त्यांना विचारलं प्रश्न निवेदनचं, त्यांनी म्हटलं का सगळे आम्ही बिलं पाठवले, पण अजून अनुदान गेलेलं नाही, त्याचे पाठपुरावे राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समिती नागपूर शहराच्या आमच्या कार्यालयात आहे। यांना वारंवार बसवून घेतल्यावरती तर लाभार्थ्यांना वाटेल तशा शब्दाने अपमान करून घराच्या बाहेर काढतात, ऑफिसच्या बाहेर त्यांचा अपमान करतात, त्यांना पोलिसांच्या धमक्या देतात। वयोवृद्ध लोकांना तुम्हाला मुलगा आहे बोला, मुलाची वयाची अट शासनानं काढलेली आहे, शासनाच्या निर्णयाचा अभ्यास इथं नाही, आपल्या मनाची राजेशाहीनं मनमानी आहे, हे हुकूम ताबेदार आहे यांचे लाभार्थी शासनाच्या निर्णयाचा उल्लंघन महाराष्ट्र राज्य शासनाच्या केंद्र शासनाची अवहेलना होऊन राहिलेली आहे। तुमचं नाव काय? तुमचं नाव? माझं नाव मी राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समिती नागपूर शहराची अध्यक्ष आशाताई खोब्रागडे। धन्यवाद ताई।